दुसरा असा आहे की कोणी एखादा शुभ कार्याला बोलवलं असेल, शुभ कार्याला, तर ते जाण्यामध्ये चुकीचं नाही. एवढंच माझी याच्यावरती. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका कार्यकर्त्याच्या निष्ठेची, त्याच्या संघर्षाची आणि आपली पक्ष संघटना, पक्षाचं नेतृत्व यासाठी पणाला लावलेल्या त्याच्या सर्वस्वी आयुष्याची. सेना भवनच्या समोर बसून मी हे बोलण्यामागे एक विशेष कारण आहे. खरं तर माझे दोन मित्र आहेत लहानपणापासूनचे, दोघेही मध्य मुंबईमध्ये राहतात. त्यांच्या परिवारावर, त्यांच्यावरती अगदी लहानपणापासूनच शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. पर्यायाने हिंदुत्ववादी विचारांचा पण तितकाच पगडा त्यांच्यावरती होता. आणि म्हणून अगदी तारुण्यात आल्यापासून पक्ष संघटनेसाठी आपलं अख्खं आयुष्य त्यांनी दिलं. अनेक आंदोलनं केली, अनेक केसेस अंगावरती घेतल्या, अनेक लफडी केली, डोकी फोडली, प्रचंड मेहनत घेतली. आजही हे दोघेही भाऊ कार्यकर्तेच आहेत. फरक फक्त इतकाच आहे की दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत. तर झालं असं की जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विभक्त झाले, त्यानंतर ह्या घरात सुद्धा फूट पडली. एक भाऊ हा शिवसेनेमध्ये राहिला, तर दुसरा भाऊ हा राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेमध्ये जाऊन सामील झाला. त्यानंतर काय, दोन्ही भावांच्या मनात एकच प्रश्न, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं घरात आणि भावाभावांमध्ये ठिणगी पडली. ही ठिणगी फक्त राजकीय वैचारिक नव्हती, तर एक प्रकारे भाऊबंदकी सुद्धा त्या घरामध्ये सुरू झाली. एक भाऊ हा मनसेचं काम करायला लागला, दुसरा भाऊ आजही शिवसेना या पक्षाचं काम करतोय. आणि हे करत असताना त्यांनी अनेकांना अंगावर घेतलं, अनेकांना त्यांनी आपला विरोधक बनवलं. आता या विरोधकांपैकी मनसे तर होताच, शिवसेना तर होतीच, पण 25 वर्ष आपला मित्रपक्ष असलेला भाजप हा सुद्धा 2014ला वेगळा झाला. आणि त्यानंतर एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणारा भाजपचा कार्यकर्ता सुद्धा त्यांचा कट्टर वैरी झाला. आता पुढे जशी जशी राजकीय समीकरणं बदलत गेली, आपण बघितलं शिवसेनेमध्ये सुद्धा उभी फूट पडली. ही उभी फूट जेव्हा पडली आणि आमदार हे गुवाहाटीला गेले, त्यावेळेस पडद्यामागे ह्या सगळ्या हालचालींचा सूत्रसंचालन कोण करत होतं हे आता पर्यायाने सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने एक नाव घेतलं जातं, ते म्हणजे मोहित कंबोज यांचं. मोहित कंबोज हे खरं तर भाजपमध्ये कार्यरत होते. आता त्यांनी जरी सक्रिय राजकारणातनं संन्यास घेतल्याचं म्हटलं जात असलं, तरी आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत जवळचे आहेत असंही बोललं जातं. आता ते पूर्ण वेळ व्यवसाय करतात. व्यावसायिक म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आसपास मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन, डेव्हलपमेंट जे सुरू आहे ते त्यांच्या कंपनीच्या मार्फत सुरू आहे आणि ते त्या कंपनीचे ग्रुप CEO सुद्धा आहेत. आता हेच मोहित कंबोज ज्यावेळेस राजकारणात होते, त्यावेळेस त्यांनी शिवसेनेवरती, त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवरती, त्यांच्या परिवारावरती घणाघाती टीका केली. इतकंच काय, तर शिवसैनिकांकडनं, मराठी माणसांकडनं सातत्यानं आरोप झालेले आहेत की मोहित कंबोज यांनी पक्षात फूट पाडली, यांनी आमदार चोरले, ते गुवाहाटीला पळवले, त्यांना संरक्षण दिलं. असे एक ना अनेक आरोप मोहित कंबोज यांच्यावरती शिवसैनिकांनी अनेकदा केलेले आहेत. आणि हे सगळं सुरू असताना काल अचानक एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर आपल्या मोबाईलवरती येऊन धडकतो. तो व्हिडिओ असा होता की शिवसेनेचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाले.
आता तुम्ही म्हणाल ही सगळी गोष्ट का सांगतोय, तर सांगायचं कारण इतकंच की ज्यावेळेस आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात त्यावेळेस त्यांच्यावरती झालेली टीका, त्यांच्यावरती झालेले आरोप त्यांनी आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी ज्या ज्या गोष्टी एक्सपोजच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये या ठाकरे परिवाराबद्दल बोललेल्या आहेत त्याच्यावरून चवताळून उठलेला जो शिवसैनिक आहे जो कोणालाही अंगावरती घ्यायला तयार आहे, त्या शिवसैनिकाने आता कोणाकडे बघावं, त्याच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. त्याला अनेक प्रश्न पडलेले आहेत की इथे आम्ही दुश्मनी घेतो, आम्ही एकमेकांची डोकी फोडतो, एकमेकांचे कपडे फाडतो, आम्ही अंगावरती केसेस घेतो, आम्ही कारावास भोगतो, आम्ही आमचं आयुष्य पणाला लावतो, आमचा परिवार देशोधडीला लावतो, परंतु आमचे नेते, आमचं नेतृत्व हे मात्र राजकारण आणि खाजगी आयुष्य यात गल्लत करत नाहीत. या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं सांगतात आणि आपल्या कृतीतनंही दाखवतात. खरं तर आदित्य ठाकरे यांनी कुणाच्या कार्यक्रमाला जावं, कुणाबरोबर उठावं बसावं, त्यांचं खाजगी आयुष्य त्यांनी कसं घालवावं, त्यांनी कुणाशी संबंध ठेवावे याबद्दल प्रश्न विचारण्याचं काहीच कारण नाही. खरं तर राजकारणाला म्हणजे विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाला एक खूप मोठा चांगला वारसा आहे असं म्हणतात. राजकीय संस्कृती जपली जाते. यूपी बिहार सारखे इथे राजकीय वैर हे खाजगी वैरामध्ये त्या ठिकाणी तब्दील होत नाही असं म्हटलं जातं. त्याला कुठेतरी एक चांगल्या राजकीय संस्कृतीचा मुलामा दिला जातो. पण हे सगळं होत असताना हे फक्त पक्षाच्या नेतृत्वापर्यंत आणि मोठ्या दिग्गज राजकीय नेत्यांपुरतच मर्यादित राहावं का? कारण ज्या वेळेस एखादा कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी, संघटनेसाठी आणि नेतृत्वासाठी एखाद्याची दुश्मनी घेतो, एखाद्याशी वैर घेतो, त्याच्याशी वाकडं करतो, त्यावेळेस त्यांनी जर जाऊन त्याच व्यक्तीशी हात मिळवणी केली तर ते पक्ष नेतृत्वाला चालणार आहे का? हा खरा यामधला प्रश्न आहे. आणि याच विवंचनेत, याच संभ्रमात आजचा शिवसैनिक हा अडकलेला स्पष्टपणे दिसतोय. हे आम्ही नाही म्हणत आहे. तुम्ही मोबाईल उघडा आणि तुमच्या मोबाईलवरचे ट्विटरचे, इंस्टाग्रामचे पोस्ट बघा. तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने ह्या आलेल्या व्हिडिओवरती लोक व्यक्त होताना दिसत आहेत. ह्यातले बहुतांश जे व्यक्त होणारी लोक आहेत हे खरं तर शिवसैनिक आहेत, शिवसेनेला समर्थन देणारी लोक आहेत, शिवसेनेला मानणारी लोक आहेत, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराबद्दल सार्थ अभिमान बाळगणारी लोक आहेत, त्यांना त्यांचा कळवळा आहे. मग आता अशा लोकांनी नेमकं काय करावं? आम्ही आमचं खाजगी आयुष्य आणि आमचं राजकीय, सामाजिक आयुष्य याच्यात गल्लत करू नये का? आम्हीही अशाच पद्धतीनं सांस्कृतिक आणि राजकीय वारसा पुढे घेऊन जावा का, असा प्रश्न विचारला जातोय. अनेक जण आदित्य ठाकरेंवरती टीकाही करतात, त्याला उत्तरही दिलं जातंय. आता सुषमा अंधारे, ज्या की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आमचं नेतृत्व हे चांगल्या संस्कारांचं आहे आणि त्यामुळे एखाद्याच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेले तर त्यात गैर असं काय आहे? हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मला सुषमा अंधारेंना खरं तर विचारावं असं वाटतं की सुषमाताई, तुम्हीही राजकारणात, समाजकारणात गेले कित्येक वर्ष काम करताय. तुम्ही खरं तर चळवळीतल्या कार्यकर्त्या आहात, एक कट्टर कार्यकर्ता. तुमच्या मनाला तरी ही गोष्ट पटलेली का आहे का हो? याचं उत्तर तुम्ही खरंच ऑन कॅमेरा नाही, कधीतरी खाजगीत मला द्या. त्या कार्यकर्त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असतील, त्याचा कोणी विचार करणार आहे का? आता नुकत्याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. मी ज्या 2 मित्रांचा सुरुवातीला उल्लेख केला ना, त्यातल्या एका मित्राच्या बायकोला एका वॉर्डमधनं तिकीट अपेक्षित होतं. बरं, हे तिकीट अपेक्षित होतं हे तिच्या केलेल्या कर्तृत्वामुळे, तिच्या केलेल्या कामामुळे, तिच्या पक्षनिष्ठेमुळे. गेली 15 वर्ष ती या पक्षात कार्यरत आहे म्हणून तिने हक्काने तिकीट मागितलं, पण ते तिकीट देण्यात आलं नाही. का? कारण तिच्या मागे मोठं नाव नव्हतं, मोठा ब्रँड नव्हता. मग आमिषा आली, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं
त्यांना ऑफर येऊ लागल्या, भाजपकडनं सुद्धा ऑफर येऊ लागल्या. पण माझ्या त्या मित्राने ठामपणे या सगळ्या ऑफर्सना नकार दिला. तो म्हणाला की आयुष्यभर शिवसेनेतच काम करणार, ठाकरे परिवारासाठीच काम करणार, गद्दारी करणार नाही, निष्ठा राखणार. काल जर निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्याने त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं तिकीट घेतलं असतं किंवा भाजपकडनं तिकीट घेतलं असतं तर आदित्य ठाकरेंना हे चाललं असतं का हो? आदित्य ठाकरे, मला खरंच आज म्हणावंसं वाटतंय, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन हे सांगावंसं वाटतंय की आज तुम्ही चुकलात. हो, तुम्ही चुकलात ह्याच्यासाठी कारण कुठेतरी तुम्ही या सर्व कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा विश्वासघात केलाय अशी त्यांची भावना आहे. अर्थात तुमचं खासगी आयुष्य आहे, तुम्ही कोणाच्या वाढदिवसाला जावं, कोणाच्या लग्नाला जावं, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा राजकारणात असतो, समाजकारणात असतो, तेव्हा वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यामध्ये काही संहिता पाळल्या जातात, यामध्ये काही तथ्य पाळली जातात, विशेषतः काही वैचारिक तथ्य पाळली जातात. आमचं अजिबात म्हणणं नाहीये की तुम्ही तुमच्या विरोधकांच्या खाजगी कार्यक्रमांना जाऊ नका, पण ते करत असताना आपल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या पदाधिकाऱ्यांचा पण थोडासा विचार केलात तर बरं होईल. एवढंच सांगायचं होतं. हे बोलत असताना जवळपास 74 वर्षांपूर्वी विंदा करंदीकरांनी लिहिलेली कविता रात्रभरापासून माझ्या मनात घोळते, ती मी तुम्हाला सांगून माझं हे विश्लेषण जे आहे हे इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो. विंदांनी 1950 साली जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर 2 वर्षांनी ही कविता लिहिलेली होती. ती कविता त्या काळात लागू पडत होती कारण तेव्हाची राजकीय परिस्थिती तशी होती. आजही परिस्थिती जैसे थे असंच म्हणावं लागेल. विंदा आपल्या कवितेत म्हणतात, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी सफेद कोणी लाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%. पुढे विंदा म्हणतात, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, जिकडे सत्य तिथे गोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंधस्वार, यांच्या लाथा त्यांचे बुक्के, सब घोडे 12%. तर मला हेच सांगायचंय की आजही परिस्थिती काही बदललेली नाहीये. कार्यकर्त्यांनो, पदाधिकाऱ्यांनो, शहाणे व्हा, कारण हे सगळे जे आहेत हे सब घोडे 12% आहेत. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं? तुम्हाला मी मांडलेल्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे हे सांगायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर याबाबत आदित्य ठाकरेंपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, त्यांना काही सांगायचं असेल तरी तुम्ही तुमची मतं मांडू शकता. आणि असे व्हिडिओज आणि अशी विश्लेषणं पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.